नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. या दिनविशेष मालिकामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज 19 जुलै 2026 आहे आणि आजच्या दिनविशेषमध्ये आपण 19 जुलैच्या महत्त्वपूर्ण 10 घटना बघणार आहोत. तर बघा मित्रहो, फिनलंडमधील हेलसिंकी येथे 15व्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली. तर ही 1952ची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. तर ही कुठं झाली? फिनलंडमधील हेलसिंकी. येथे 15व्या ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. त्याच्यानंतर बघा, भारतातील 14 मोठ्या बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1969ची गोष्ट आहे. तर इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये ही गोष्ट झालेली आहे. तर लक्षात घ्या, याच्या अगोदर बँका ह्या प्रायव्हेट लोकांच्या हातामध्ये होत्या आणि फक्त सावकार लोकांना किंवा अशा उद्योगपतींनाच बँकेमध्ये खातं खोलून त्याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण वगैरे करण्याचा अधिकार होता म्हणण्यापेक्षा तेच करायचे. ओके, सामान्य लोकांसाठी बँका नव्हत्याच, शासनाकडे नव्हत्याच. प्रायव्हेट लोक, त्याचाच फायदा प्रायव्हेट लोकांनाच व्हायचा आणि प्रायव्हेट लोकच हे करायचे. तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि 14 बँकेचं राष्ट्रीयकरण केलं, म्हणजे शासनाच्या ताब्याच्या झाल्या. स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी बँक आहे ती शासनाची बँक आहे, म्हणजे शासन त्याचं सगळं नियंत्रण करेल. काळा पैसा बी होणार नाही. नाहीतर पहिले काय व्हायचं की पैसा अमाप संपत्ती ह्या बँकेकडे असायची आणि ते शासनाला काही हे द्यायचे नाहीत, माहिती द्यायची नाही. कारण RBI जरी कंट्रोलिंग ऑथॉरिटी होती तरी त्या बँका प्रायव्हेट होत्या, त्याच्यामुळं ते होऊ शकलं नाही. तर ह्या 14 मोठ्या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्याचं काम इंदिरा गांधी यांनी केलं आणि ही खूप मोठी अर्थव्यवस्थेला कलाटणी होती, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मॉस्कोला 22व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. तर 1980ची जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली ही मॉस्कोला झाली आणि ती 22वी ऑलिम्पिक स्पर्धा होती. त्याच्यानंतर डॉक्टर बानू कोयाजी हे जे समाजसेवक आहे यांना रॅमन मॅगसेस हा पुरस्कार जाहीर करण्यात आला 1993ला. तर रॅमन मॅगसेस पुरस्कार हा आशिया खंडातला नोबेल प्राईज म्हणून ओळखला जातो, जो की किरण बेदी यांना दिलेला आहे. ज्येष्ठ समाजसेवक ते कुष्ठरोगांची सेवा करणारे बाबा आमटे यांना देण्यात आलेला आहे. आत्ता जे सोनम वांगचुक आहेत त्यांनासुद्धा, जे आंदोलनाला बसले त्यांनासुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर आशिया खंडातील प्रतिष्ठित व्यक्तींना किंवा ज्यांनी खूप महान असं समाजकार्य केलेलं आहे अशा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. तर डॉक्टर बानू कोयाजी यांना या समाजसेवेसाठीच हा रमन मॅगसेस पुरस्कार जाहीर करण्यात आला 1993 सालचा. त्याच्यानंतर बघा, अमेरिकेच्या अटलांटा येथे 26व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात करण्यात आली 1996ला. तर बघा, आजच्या दिवशी 3 ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पहिली फिनलँडला, दुसरी मॉस्कोला, तिसरी अटलांटाला. तर अटलांटा येथे 26व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात करण्यात आली होती 1996ला. तर म्हणजे 19 जुलै हा असा दिवस आहे की इथं या दिवशी 3 ऑलिम्पिक स्पर्धा सुरुवात करण्यात आल्या होत्या. कोणकोणत्या? 15व्या, 22व्या आणि 26व्या. त्याच्यानंतर भारतात ब्रह्मपुत्रा नदीला पूर आला होता या दिवशी आणि या पुरामध्ये 189 लोक मेले होते, वाहून गेले होते. तर 40 लाख लोक बेघर झाले होते. पुराच्या पाण्याचा फटका किती लोकांना बसला होता? 40 लाख. ही अतिशय मोठी घटना आहे. ही आत्ता घडली कोरोनाच्या काळात, 2020मधली घटना आहे. त्याच्यानंतर क्रांतिकारक मंगल पांडे, आपल्याला माहिती आहे 1857च्या उठावाची जी थिणगी होती, सुरुवात जी होती, ही क्रांतिकारक मंगल पांडे यांच्याकडून झाली होती. त्यांनी त्या अधिकाऱ्याची हत्या केली होती. ओके, तर या क्रांतिकारक मंगल पांडे यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता. तर तो कधी झाला होता हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, तो कधी झाला होता हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचा कोल्हापुरात जन्म झाला होता. तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हवा यासाठी लेखन करणारे एक शास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, खूप मोठं नाव आहे त्यांचं, जयंत नारळीकर.
यांचा कोल्हापुरात जन्म झाला 1938ला आणि भारताला एक खूप मोठा मराठी साहित्यिक, मराठी शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ मिळाला. तर हे जयंत नारळीकरांचे खूप सारे पुस्तकं आहेत, तुम्ही ते बघा, वाचा, खूप सुंदर असे पुस्तक आहेत. तर 1938ला त्यांचा जन्म झाला कोल्हापुरामध्ये. बडोदाचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन झाले 1968ला. तर सयाजीराव गायकवाड नंतर बडोदाचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांनी पण त्यांच्या बडोदा संस्थानाच्या उत्कर्षासाठी खूप मोठं योगदान दिलं. तर हे त्यांचा निधन झालं 1968ला, स्वातंत्र्याच्या नंतरची गोष्ट आहे. त्याच्यानंतर संत परंपरेमध्ये संत नामदेव हे खूप मोठं नाव आहे, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. त्याच्यानंतर कीर्तन परंपरेची सुरुवात केली. असे संत नामदेव यांचे गुरु संत विसोबा खेचर यांना हे समाधिस्थ झाले होते. तर आपणाला तुम्ही ते गोष्ट सर्च करायची आणि कधी समाधिस्थ आणि कुठे समाधिस्थ झाले हे तुम्ही कमेंट सेशनमध्ये सांगायचं आहे. आजच्या दिवसासाठी एवढंच. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. धन्यवाद.